सगळ्यांचा शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. दिवसाची सुंदर अशी सुरुवात. गरम पाणी करून घेतलंय मला पिण्यासाठी. गाईंचं सगळं काम झालेलं आहे. गाईंचं माझं दिवसभर आणि सकाळी पहाटेपासून काय काम असतं ह्याचा एक मी खास व्हिडिओ करून चॅनल टाकलेला आहे, नक्की तुम्ही बघा. आणि आज आतली चूल पेटवली ती पाणी गरम करण्यासाठी. तर थोडा पावसाचा सडाका आला की चूल झाकली नाही की मग बाहेरची चूल पेटत नाही, सकाळी गडबड असते. आम्ही दोघींसाठी चहा केला होता, आत्या चहा घेत आहेत आणि बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे. आणि आता सुरुवात करायची स्वयंपाकाला. पोरगं माझं आंघोळ करत आहे बाहेर आणि आज त्याला बनवायची आहे भेंडीची भाजी. तर भेंडी धुतली आणि नंतर म्हणतोय की मला भेंडी, आणि खरंच त्याला भेंडी आवडत नाही, घेवडा आवडत नाही. कसं काय गणेशचं व्हायचं बाहेर गेल्यावर काय माहिती. तर मग बघा, असा परतलेला बटाटा त्याला रोज करून द्या, त्याला काही वाटत नाही. आणि इकडे दूध गरम करायला ठेवलं, चहा झाला की दूध गरम करायला ठेवलं. दोन चोरी पेटवल्या की सकाळचं बरं पडतं. एकीकडे चपात्या करायच्या, एकीकडे भाजी करायची, असं असतं. ज्या दिवशी रानात काम कमी असेल त्या दिवशी आमच्या आत्या बसत नाहीत. घरी असं असलं तुम्ही म्हणसाल सासूबाईंना काम लावते, पण असं काही नाही बरं का. माझंही काम चालू असतं, पण ते जे माझा व्हिडिओ काढायला कोण नसतं म्हणून त्या जे काम करतात त्याचे व्हिडिओ मी घेत असते. तर फरशी पुसायला चालू केली त्यांनी. ती आहे इकडच्या पुसत होत्या, मी तिकडची दुसरीकडची. मी सकाळीच काय केलं होतं, आतली रूम जे आहे आमचं देवघर जे आहे, खरं तर मला तुम्ही म्हणताय होम टूर कर ताई, करणार आहे मी. आणि हे बघा, मका पेरायची म्हणून ह्या दोघांचं आम्ही काय केलं, कणसच ठेवलेली आहेत. मका पेरण्यासाठी काय केलं, ती भरडलीच नाही, तशीच कणसं ठेवली. आणि जेव्हा आम्हाला मका पेरायची असती त्यावेळेस आम्ही ते कणसं सोलतो. आणि आज म्हटलं चला मग ह्याच्या पुऱ्या कराव्या, पालक पुऱ्या, पालक कोथिंबीर असं छानपैकी सगळं घालून बनवलेलं आहे. रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवर टाकला आहे, नक्की तुम्ही जाऊन बघा. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, पोरगं मग आदल्या दिवशी म्हणलं की मला भेंडी खायची नाही आहे, पण मग मी म्हटलं सगळ्या भाज्या तर तू खाल्ल्याच पाहिजे. आणि आज जरा म्हटलं मी वेगळी करते, म्हटलं जरा तू तुला आवडेल, तू खाशील. तर जरा वेगळ्या पद्धतीची भेंडी बनवली आहे. मग त्याला आवडती का नाही आता बघूया. दिलंय ताट वाढून, बसलाय नाश्ता करायला. तर भेंडी मी कशी बनवते ह्याचा रेसिपीचा व्हिडिओ पण मी आत्यांची रेसिपी या चॅनलवर टाकलेला आहे, नक्की तुम्ही जाऊन बघा. तर चला म्हटलं, बरेच दिवस झालं ताईंच्या कमेंट्स येतात की ताई तू साबुदाणा खिचडी कशी करते हे तू आम्हाला हे कर, दाखव. तर काय केलं, बटाटा असा पातळ चिरून घेतला आहे आणि भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आज गॅसवर बनवते. आणि बटाट्याचं साल पण काढलं नाही आहे. साबुदाणा असा सकाळी भिजत घातलेला होता. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे, छोटीशी कढई आहे. मला एका दादांची कमेंट आली की ताई तू सारख्या तुझ्या कढईला नावं ठेवतात म्हणून तू कढई चेंज केली का. तर असं काही नाही, आपल्या जुन्या गोष्टी सोडायच्या नाहीत. तर ही अशीच माझ्याकडे स्टीलची कढई आहे. मग दोन कढयांमध्ये भाजी जर केलेली असली तर मग मी छोटीशी कढई असं साबुदाणा खिचडी जे काही छोटी थोडीशी भाजी बनवायची त्याच्यासाठी मी वापरते. तर मिरची पण ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. मिरची खूप तिखट आहे. मिरची काय होतं, जास्त हे झाली, थोडी जरी जास्त झाली तर इतकी भाजी, म्हणजे इतक्या भाज्या तिखट होतात. मला ना एक खास कमेंट आलेली आहे एका ताईंची. खास कमेंट म्हणजे काय सांगू का, त्यांनी माझ्या कामाचं, सगळ्याच ताई माझ्या कामाचं कौतुक करतात, सगळ्याच कमेंट्स माझ्यासाठी खास असतं. तर त्या ताईंची कमेंट आली की ताई तुमच्याकडे मिरची आहे का, तर तुम्ही ती लाल करता का, असं त्यांनी मला विचारले. तर हो, आम्ही काय करतोय आता सध्या जेवढ्या निघतात लाल मिरच्या तेवढ्याच करतोय. उन्हाळा जर असता का तर सगळ्याच मिरच्या लाल केल्या असत्या, कारण खूप मिरचीला, लाल मिरचीला खूप भाव आहे. 250-200 रुपये किलो मिरची तशी जाती. आणि असा हिरवी मिरचीला जास्त भाव मिळत नाही आम्हाला. एक 30-35-40 ह्या रेंजमध्येच आता सध्या तर जाते. मामा बुधवारी बाजारासाठी नेतात, एक पोतं नेतात, मग ते काय 10 रुपये पावशेर, 15 रुपये पावशेर असं विकून येतात. तर बटाटा परतून घेतला, हिरवी मिरची घातली त्याच्यात, आणि जो भिजवलेला साबुदाणा होता तो घातला, आणि वरून शेंगदाण्याचं कूट घातलं. छानपैकी सगळीकडून हलवायची बारीक गॅसवर. परत 5 मिनिटं ताट झाकून ठेवायचं. तयार झाली मग आपली मस्त अशी गावाकडची साबुदाणा खिचडी, जी की तुम्हाला खूप आवडते आमच्याकडची. मला कमेंट्समध्ये एका ताईने विचारलं म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखव बनवलेली. तर त्या ताईंच्याशी मस्त कमेंट आली होती. आणि तुमच्या खूप अशा कमेंट्स आहेत, मी त्याच्यावरती छान व्हिडिओ बनणार. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की ताई तसा व्हिडिओ बनवायचा की नाही. कारण एका ताईंची कमेंट आली, काहीतरी नवीन टाकत जा, रोज रोज तेच जेवणच दाखवता. पण मी तर दाखवणारच, कारण आमच्याकडचं जेवण मला तुम्हाला दाखवायला खूप आवडतं आणि तुम्हाला पण आमच्याकडचं जेवण बघायला खूप आवडतं. त्याच्यामुळे आपल्या रेसिपीच्या व्हिडिओ तर चॅनलवर येणारच आहेत. आणि पोरांचं कसं असतं बघा ना, ज्यावेळेस आपण आवर्जून करू त्यावेळेस त्यांना खावंशी नाही वाटत. आणि पोरगं माझं शाळेत काहीतरी बघून येतं आणि ते आम्हाला घरी बनवायला होतं. जाऊ दे, त्याच्या निमित्ताने आम्हाला पण खायला मिळतं, असं काही नाही. शेंगदाण्याची पोळी बनवली मी. तर
त्याला शेंगदाण्याची पोळी खायची होती, म्हणून मग असं छान तूप लावून भाजते मी. काय नाही, शेंगदाणे भाजले, कुटले, त्याच्यात गूळ मिक्स केला. त्याला इलायची वगैरे काय आवडत नाही आणि गडबडीमध्ये मला तेवढं जमणारे नव्हतं सकाळचं, म्हणून मी आपलं पटपट तेवढंच आपलं करून त्याला हे केलेली आहे, शेंगदाणा पोळी केली आहे. आणि त्याला आज डब्याला भाजी काय केली तर मस्त फ्लावर बटाटा मिक्स भाजी केलेली आहे. त्याच्या डब्याच्या भाज्या एवढ्या खास असतात तरी तो काय करतो, नावच ठेवतो ना तर रिटर्न घेऊन येतो. एवढं माझं पोरगं आगाव आहे. आणि कोंबड्यांना बाहेर सोडायचं म्हणलं की इतक्या कोंबड्या आगाव आहेत, त्यांना ना उकांड्यात जायचं आणि सगळं शेणवीस करून ठेवतात. म्हणून मी आता शक्यतो काय करते, त्यांना ना बाहेर सोडायचं नावच घेत नाहीये. तर मला आहे ना छान असा एक व्हिडिओ बनवायचा आहे की तुमच्या भरपूर कमेंट्स असतात, त्याला मला काय रिप्लाय देणं होत नाही. मग मला त्याच्यावरतीच एक छान व्हिडिओ बनवायचा आहे. मग तुम्ही मला कमेंट्समध्ये भरपूर अशा कमेंट्स करा की ताई तू बनव छानपैकी व्हिडिओ. गाईंना स्वच्छ धुवून झालेला आहे आणि हे केले, गाई धुतल्या ना की गोठा एवढा स्वच्छ दिसतो ना, भारी वाटतं. आणि वातावरण असं काय झालंय गावाकडे आता सध्या, पाऊस बिलकुल नाही आहे. सोयाबीनला म्हणजे सगळ्याच गोष्टींना पाण्याची गरज आहे, त्यामुळे पावसाची खरंच खूप गरज आहे. पण पाऊस काय यायचं नाव घेईन, काय करायचं सांगा. एक म्हणजे कसं, गेल्या वर्षी एवढा पाऊस होता की कधी जातोय ह्याची वाट बघत होतो, आणि ह्या वर्षी पावसाची गरज आहे पण पाऊस काही येत नाहीये, करायचं काय सांगा. आणि भरून मिरची आमच्या आत्या करत होत्या, तर शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्यात लसूण मीठ हळद घातलेलं आहे आणि अशा मिरच्या धुवून मधून कापून घेतल्या आणि त्याच्यात ते कूट भरायचा आणि तव्यामध्ये परतून घ्यायच्या. शिमला मिरची मी भरून कशी करते खास त्याचा रेसिपीचा व्हिडिओ मी आत्यांची रेसिपी या चॅनलवर टाकला आहे, नक्की तुम्ही जाऊन बघा. तुमच्या कमेंट्स असतात की ताई रेसिप्या दाखवा, आणि ज्यावेळेस मी रेसिपीचा व्हिडिओ चॅनल टाकते त्यावेळेस तुम्ही बघत नाही, कमेंट करत नाही, असं का करता बरं. आळूवडीचा एवढा सुंदर व्हिडिओ मी चॅनल टाकलाय आणि मी पण ती आळूवडी पहिल्यांदा केली होती त्या पद्धतीची. म्हटलं चला पहिल्यांदा त्या पद्धतीची करते, मुलं म्हणली की तशी कर, म्हणून मला तशी करायची होती. तर म्हणलं करते तर व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला तो दाखवावा, म्हणून मी चॅनलवर तो व्हिडिओ टाकलेला आहे. तर मी शॉर्टमध्ये फक्त दाखवलं होतं तळताना. तर रेग्युलर ताई ज्या माझ्या व्हिडिओ बघतात त्यांची कमेंट आली की तू काहीच दाखवलं नाही, पीठ वगैरे मिक्स करताना डायरेक्ट वडी तळताना दाखवले. तर ताई तुम्ही काय करा, छानपैकी व्हिडिओ टाकलेला आहे, लॉंग व्हिडिओ, मोठा व्हिडिओ करून टाकलाय. प्रत्येक म्हणजे कसं सुरुवातीपासून सुरुवातीला पानं धुण्यापासून त्याच्या शिरा म्हणजे काढायच्या त्याच्यापासून ते शेवटला तळून झालेलं आहे, एवढं सगळं सगळं दाखवलंय. तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा. आणि हे बघा, उन्हाळा दिवस असल्यासारखं असं एवढं सगळं म्हणजे एवढं ऊन पडतंय आणि आभाळ येते, पाऊस येत नाहीये. निदान ऊन जरी नाही पडलं, आभाळ राहिलं आणि थोडाफार असा पाऊस आला बारीक, तरी काय वाटत नाही. आणि कडक ऊन, जे काही जमिनीची ओल आहे ती सगळी कमी कमी होत चालली आहे. त्याच्यामुळे सोयाबीन एकतर उशिरा पेरल्या, का तर पाऊस नव्हता आधी, ओल नव्हती. थोडा पाऊस आला, राहणं तशी कशी ठेवायची रिकामी, म्हणून काहीतरी होईल म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी असं केलेलं आहे, सोयाबीन पेरलं. उडीद तर नाहीच झाले, पण म्हटलं सोयाबीनला उशीर जरी झाला तरी काय वाटत नाही. आणि जनावरांचं खायचं कसं व्हायचं, जर पाणी आहे तर बाकी पाण्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. तर मग मला सांगा शेती करायची कशी, शेतात पिकवायचं कसं. आणि खरंच मग असं जर पावसाने ह्या वर्षी जर साथ दिली नाही तर मग खरी किंमत काही लोकांना कळणार आहे शेतकऱ्याची, की शेतकरी काय करतो, शेतात पिकवतो तेव्हाच आपल्याला हे म्हणजे सगळं खायला भेटतंय. जर पाऊस नाही पडला तर शेतकरी तर कुठून पिकवणार आहे मला सांगा तुम्ही. ह्या वर्षी जर पाऊस नाही जास्त झाला तर ज्वारी कशी करायची, गहू कसे करायचे, हाय का नाही. आणि माझ्या पोराचं घरी आलं की काय ना काय उद्योग चालूच असतात. आमच्या गणेशचे तर तुम्हाला उद्योग माहितीच असतात, व्हिडिओत मी तुम्हाला दाखवत असते आमचा गणेश करामती कसा करत असतो. आमच्या गणेशच्या रेसिपी पण खूप छान असतात, खूप छान तो काय काय बनवतो. त्या दिवशी मॅगी बनवली होती मस्त, कांदा टमॅटो टाकून केली त्यांनी, पण त्याला काही ती आवडली नाही, पण मी मात्र आवडीनं खाल्ली, मला तशी मॅगी खूप आवडते. आणि मी व्हिडिओत दाखवलेल्या साहित्याने खोबऱ्याचे ओल्या नारळाचे लाडू बनवले होते. तसाच नारळ होता मला फ्रीजमध्ये, ते नारळाचं ते काय करावं म्हणजे वेळच नव्हता, पण माझ्या पोराने ते स्वच्छ धुवून पुसून खिसून त्याच्यात गूळ घालून आपले लाडू केले, सगळ्यांनी खाल्ले, नारळ कामी आले. असं माझं पोरगं मला कामात खूप मदत करत असतं, तुम्ही व्हिडिओतनं बघताच. आणि व्हिडिओ पुरता नाही बरं का, खरंच गणेश मला मदत करत असतो. धार काढताना पण त्याची आम्हाला खूप मदत होते. वासरे 2 आमच्याकडे कालवडी, त्यांना ते धार काढल्यानंतर दूध सकाळी पण तो शाळेत जायच्या आधी मला म्हणतो, मग मी तो आता डबा कर माझा, मी बाकीची तिकडची कामं करतो. अशी मला गणेशची पण भरपूर व्हिडिओ तुम्ही बघतच असता, खूप मदत होते. गाईंला वैरण टाकायला किंवा हे असेल, गाई धारा काढताना कसं असतं, आमच्या 6 गाईंच्या धारा असतात, एकीचं धार काढूसपर्यंत दुसरीला जी प्रोसेस असते धार काढायची, पाना वगैरे घालायचा, धुवायच्या, कास धुवून काढायची, सगळी कामं तो करतो. किंवा मशीनने आम्ही धारा काढतो, दूध राहिलेलं जर असेल तर ते राहिलेलं दूध पण तो काय करतो, ते धारा काढायचं काम त्याच्याकडे असतं. तर असं सगळं गणेशची आम्हाला भरपूर मदत होते. आणि हे बघा 2-3 दिवसाला जर गाई नाही धुतल्या तर हे असं सगळं मॅट घाण झालेलं असतं. मग आम्ही काय करतो, सकाळ संध्याकाळ मोटर लावायची आणि सगळ्या स्वच्छ मॅट धुवून काढायच्या, म्हणजे गाई काय होतात, जास्त घाण होत नाहीत. तर गाईंचं पण कसं माहिती आहे का, एक 2-3 दिवसाला
आम्ही पहिले कसं करायचे, रोज धुतल्यासारखे रोजच धुवायचे. पण आता कसं होतं गाईंचा, म्हणजे मी एकटीचं धुवायला लागले तर 1-2-3 तास त्यांचा जातो. मग त्या बसत नाहीत, रवंथ करत नाहीत. मग असं हे होतं, मग त्यांचं सगळं शेड्यूलच बिघडतं. मग त्याच्यामुळे आम्ही काय ठरवलं, 1 तासात दोघांनी मिळून गायी धुवायच्या. त्याच्यामुळे आता मी रोज काही गायी धुत नाही. 4-5 दिवसाला आम्ही काय करतो, स्वच्छ सगळ्या गायी धुवून काढतो. तर आता काय करायचं आहे, ह्यांना हे करायचं, वैरणीची वेळ झाली आहे. मग आता ह्यांना कुट्टी मामांनी केलेली आहे. तर ह्यांना काय करते, मी आता वैरण टाकून घेते. तुमच्या बऱ्याचशाच कमेंट्स मला ह्याच्याविषयी पण होत्या, गायींच्या विषयी पण होत्या. दूध, गायी किती घेतल्या, गायींच्या दुधाला काय भाव आहे, ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. की म्हणजे आमचं किती लिटर दूध जातं, त्याला भाव किती आहे आमच्याकडे सध्या आता, हे आणि चारा, त्यांचा खुराक, ह्याचं सगळं मी त्या व्हिडिओ दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की जाऊन व्हिडिओ बघा. आणि असं काही बाहेर बघा वातावरण, हे वातावरण बाहेरचं बघितलं की आणखीन जास्त मन खसतं, टेन्शन येतं की बघा बापरे, एवढं म्हणजे दिवस किती पुढे गेलेत. श्रावण महिना आहे आणि बघा हिरवं तर कुठेच दिसत नाही आहे जास्त. नाहीतर ह्या महिन्यात गवत किती मोठं झालेलं असतं पावसामुळे. पण आता कसं झालंय, ऊनच भरपूर आहे, त्याच्यामुळे हाय गवत पण म्हणजे हे झालेलं आहे, जळून चाललंय. जनावरांच्या वैरण, खरं तर पावसामुळे कसं होतंय, जनावरांच्या वैरणीचं खूप टेन्शन येतं. कारण काय झालेलं आहे, ह्या वर्षी उन्हाळा भरपूर असल्यामुळे विहिरीला पाणी काय जास्त हे झालेलं नाही आहे. म्हणजे ज्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो तो काही जास्त झालेला नाही आहे. आणि आत्ता सध्या वैरणीला जर पाणी मोकळं द्यायचं म्हणलं तर मग एवढं काही पाणी पुरणार नाही. आणि आमची 2 कालवडी बघा, आता दोघी पण खूप छान अशा मोठ्या झालेल्या आहेत. आणि ह्यांनाच गणेशचं चालू असतं सकाळ संध्याकाळ. त्या दोघींचं ते हे करायचं, पेंड वगैरे भिजत घालायची दुधामध्ये, ते त्या दोघींना आणून चारायची. अशी मला म्हणजे गणेशची मला ना खूप मदत होते. जर गाई, आम्ही पहिलं काय करायचो, गाई आहे ना तिकडे झाडाखाली नेऊन बांधायचो, तुम्ही बघतच होता व्हिडिओमध्ये. त्या पण मला नेऊ लागायच्या, आणू लागायच्या. असं गणेशची भरपूर मदत होते. आणि लसूण आहे ना, असा मी छान प्रकारे सगळा आतमध्ये उन्हाळ्यात मामाने आमच्या काय केलाय, बांधून ठेवलेला आहे. म्हणजे वर्षभर आपल्याला लसूण काय होतो, हे पण होतो, म्हणजे वर्षभर खायला पण पुरतो. आणि ज्यावेळेस आपल्याला, आम्ही काय करतो, दिवाळीच्या आधी थोडंसं लसूण लावतो, मग तो लसूण काय होतो, वर्षभर आपला खायला पुरतो. ह्याच्यात 2 प्रकारचा लसूण आहे, एक गावरान आणि एक निम गावरान म्हणलं तरी चालेल. तर असे